आपला लाडका सारांश पण आता रेडी झालाय, हो ना सारांश? हो. छान. कोण छान दिसतं? मी पण दिसते. मम्मी मी आवरलं. हाय हॅलो, तुम्ही सगळे कसे आहात? होप सगळे मजेतच असतील आणि मजेतच हवेत. स्नेहा मेघे ह्या मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचं जावसीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आज आहे होळी, तर सगळ्यांना हॅपी होळी. तर उद्या धुळीवंदन आहे आणि आज होळी येतं. होळी म्हटलं ना, आमच्या इथं पुरणपोळी करतात, कारण की होळीला ना निवद दाखवावं लागतं त्यासाठी. तर आज पुरणपोळी वगैरे करायची आहे. आता वाजलाय 1, कारण की आता शूट करायला चालू केलंय. सकाळपासून काही टाइम नाही भेटला, सगळे कामं वगैरे होते, स्वयंपाक पण करायचं होतं, दुपारचं जेवण वगैरे काय केलं नाही, आणखीन अजून जेवण पण करायचंय. आणि चला मग मी तुम्हाला दाखवते मी पुरणपोळीचा स्वयंपाक कसा करते. पहिलं ना सारांशला ना खाऊ घालून झोपी लावते, तो झोपला ना मग जेवढं पटपट आवरता येईल ना तेवढं आवरून घेते, कारण की मग तो उठला ना एकदा मग काय आवरायला पण एवढं जमत नाही त्यामुळे. तर हाय तो पण आता खेळतोय. तर चला करते आता सुरुवात शूटला. हॅपी होळी सगळ्यांना. हॅपी होळी. खेळतोय सारांश आता आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी होळी त्याच्याकडून, असं तो बोलतोय, हो ना? हाय कर सगळ्यांना. हाय. चला आता ह्याला झोपी लावते, हो ना? झोपायचं तुला? हो आम्हाला होळी रे होळी पुरणाची पोळी. तर कसं असतं ना, होळीच्या दिवशी आहे ना सगळे पुरणपोळीच करत असतात. तर तुम्ही पण करतच असणार, कारण की होळीला पण नैवेद्य दाखवावं लागतो त्यासाठी. तर आता ना मी अर्धा किलो डाळ घेतली आहे, ती आहे ना मी गरम पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली आहे. मी काय करत असते, गरम पाण्यानेच डाळ धुते आणि गरम पाण्यानेच म्हणजे गरम पाणी करते, कारण की पटकन शिजते त्याच्यामुळे. तुम्ही बघू शकता हे गरम पाणी केलं आहे मी. पहिले कोमट पाण्याने धुवून घेतली, त्याच्यानंतर मग एक टोभर गरम पाणी केलं आणि आता गॅसवर ठेवली आहे. काही लोक कुकरला लावतात, पण मी नाही लावत, मी टोपातच शिजवते. मला टोपातच आवडतं शिजवायला. डाळ शिजतानी आहे ना, आपण जेव्हा वरून पाणी टाकतो ना तेव्हा जसं आपल्याला पाहिजे तसं आपण टाकायचं, पण गरम करूनच टाकायचं. तुम्हाला मी दाखवते. गरम केलेलं आहे. थोडंसं पाणी असं कमी पडल्यासारखं वाटलं मला, मग मी पाणी गरम केलं आणि मग आता डाळीत पण ओतलंय. डाळ पण आता शिजत पण आली आहे आणि मी आहे ना हे सुंठ बडीशोप इलायची आहे ना हे करून ठेवलंय. एकदा डाळ झाली ना मग ह्याच्यात टाकायला. तर आपली ना डाळ अशी छान शिजली आहे. तर आपण काय करायचं, एका हातामध्ये ना डाळ दाबून बघायची शिजली आहे का नाही, अशी एकदम छान शिजू द्यायची. तुम्ही बघू शकता आपली डाळ झाली आहे. पुरण यंत्रामध्ये ना मी सगळी डाळ अशी वतून घेते, थोडीशी गार करायला ठेवते, त्याच्यानंतर मग पुरण करायला. तर अशी छान तुम्ही बघू शकता डाळ शिजली आहे, वाफा पण येत आहेत डाळीतून. तर मी बघू शकता ना किती छान शिजली आहे डाळ. तर पुरण यंत्राने आहे ना, मग पुरण यंत्रामध्ये आहे ना डाळ हे कोणी मिक्सरला करतं, पण मी काय मिक्सरला नाही करत, मला मिक्सरला आवडत नाही, म्हणून मी पुरण यंत्रामध्ये पळीनीच करते. तर मला पळीनी म्हणजे सोपं जातं, त्यासाठी मी पळीनीच करत असते. त्याच्यानंतर गॅसवर आहे ना अर्धा किलो डाळीला ना अर्धा किलोपेक्षा थोडासा कमी गूळ टाकला आणि 2 चमचे तुपाचे सोडायचे, कारण की त्या पुरणला सॉफ्टपणा येतो आणि पुरण छान होतं, त्यासाठी मी सोडत असते. तर आता पुरण आहे ना हे छान असं हलवून घ्यायचं आणि खाली करपून नाही द्यायचं. काय होतं ना, थोडं होत गेलं ना म्हणजे खाली करपायचे चान्सेस असतात. तर माझं लास्टला तसंच झालं होतं, मग पटकन मग मी एका ह्याच्यामध्ये काढून घेतलं. तुम्ही बघू शकता आपलं पुरण किती छान झालंय, हे बघा. आणि आहे ना आता ना मी आमटीसाठी आहे ना हे मसाला काढून घेतलाय. जे पुरणाची डाळ ठेवतो ना ती डाळ ठेवली आहे. खोबरं, कांदा, धने, 2 इलायचीच मध्ये सॉरी 2 लवंग आणि 2 मिरे ठेवलेत. मिरची घेतली आहे आणि लसूण. आणि आमटीसाठी फोडणीसाठी आहे ना थोडासा 8-10 पाकळ्या लसूण आणि खोबरं वाटून घेतलंय मी, तर फोडणीसाठी हे. आणि हेच पहिलं हे सगळं वाटून घ्यायचं मसाल्यामध्ये आणि डाळ आहे ना नंतर वाटायची, मग फोडणीला देताना मी तुम्हाला सांगते. तर आहे ना आम्ही आहे ना पुरणाच्या टोपातच आमटी करत असतो, कारण की ती चव थोडी वेगळीच देत असते मग आमटीची, त्यासाठी. तर तुम्ही बघू शकता आता फोडणी वगैरे सगळं दिलं, लाल तिखट पण टाकलं. तर पहिलं मी हिरव्या मिरच्यातच करत होते, पण आता लाल तिखट एकदा केली, छान लागली तेव्हापासून. आपला ना पुरणपोळीचा ना स्वयंपाक थोडासा उरकतच चाललाय, म्हणजे कणिक वगैरे पण मळून झाले, आमटी पण झाली आहे. तर गुळवणी पण करायला ठेवली आहे मी आता इंडक्शनवर. आणि कुरडे पापड भजेच तळायचे आता, आणि देवाला निवद पण करायचे. तर होळीला पण निवद करायचं आहे देवी, तुम्हाला तर माहितीच आहे देवाला वगैरे सगळ्यांना निवद करावा लागतो. तर
झालाय थोडासा स्वयंपाक. सारांश पण उठला, मम्मी घेऊन बसली आहे त्याला. मम्मी हाय तो मग काय टेन्शन नाही, बसली आहे त्याला घेऊन. तोपर्यंत म्हटलं कुरडई पापडात भजे करून घेते. तर चला, तुमच्या घरी पण पुरणपोळीचाच बेत असेल आज, तर सगळ्यांच्याच घरी असतो कारण की होळीला निवेद्य द्यावा लागतो त्यासाठी. तर तुम्ही बघितलं ना आमटी किती छान झाली आहे, तर तुम्हाला मी दाखवते. तरी पण खूप छान अशी आली आहे. छान असं पुरणपोळीचं स्वयंपाक लग्नाच्या आधी पण करायची, पण तेव्हा काय मम्मी असायची सपोर्टला, आता करावं लागतं. तर छान असं आमटी झाली आहे. तर चला, आता सारांश पण उठलाय, त्याला पण दूध वगैरे पाजते, बिस्किट वगैरे चारते. नंतर साडी पण वेअर करायची आहे. मग फोटो तुम्हाला तर माहिती आहे, सण असला तो फोटो होणारच, तो फोटोशूट वगैरे पण करायचं आहे. तर छान अशी साडी पण वेअर करणार आहे आज. सारांशचं पण आवरायचं आहे. रांगोळी पण मी सकाळीच काढली आहे, तुम्हाला काय आणखीन दाखवली नाही मी, तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. जास्त एकदम सिम्पलच काढली आहे, कारण की असं होतं ना की टाईमचा पण प्रॉब्लेम होतो, आणि नंतर मग सारांश पण काही ठेवत नाही, म्हणून मूड पण नाही येत मग काढण्यासाठी. कारण की जेवढा वेळ म्हणजे जेवढा वेळ काढायला लागतो ना, तेवढा वेळ सारांश 1 मिनिटाच्या आत पण पुसून पण टाकतो, म्हणून थोडीशी अशी सिम्पलच काढली आहे. तर ती पण मी तुम्हाला दाखवते. तर चला, आता टाईम झालाय चहाचा, तर चहा वगैरे पण करते. टाईम झाला ना चहाचा, मम्मीला आणि सारांश पप्पाला चहा लागतोच, तर चहा वगैरे पण करते मी आता. आता ना कुरडई पापड तळायचं काम चालू आहे, मम्मी तळतीये. तर कुरडई पापड झालेत आता तळून, आणि आता भजे चालले. मम्मी बोलली मी भजे करते. तर आमटी पण झाली आहे, भजे चाललेत आता, छान झालेत. कुरडई पापड आणि भजे तळायचे होते, मम्मी बोलली मी करते. मम्मी आता तळतीये भजे. कुरडई पापड झालेत तळून. तर चला, आता आवरायचं पण थोडं थोडं, टाईम होत चाललाय. मला देवांसाठी फुलं पाहिजे होते, मला सकाळपासून विचार करत होती. सारांश बाप्पा काही गेलेच नाही बाहेर आणायला, पण म्हटलं आता काय करायचं. तर छान असे फुलं मावसासूंच्या इथे आहेत ना, अशी फुलं येतात, तुम्हाला दाखवते मी. खूप छान छान फुलं आणली त्यांनी देवपूजासाठी, आता लागणारच आहेत आपल्याला. तर चला, बिना फुलाशिवाय देवपूजा करायला असं वाटतच नाही, देवपूजा केल्यासारखी नाही वाटत. मग आता सारांश बाप्पांनी फुलं घेऊन आलेत, खूप छान छान आहे, दाखवते मी तुम्हाला. झेंडूचे फुलं आणलेत, झेंडूचे फुलं, खूप छान फुलं आणलेत. देवपूजा करताना फुलं असणं, ब्रह्मकमळ, कृष्णकमळ, छान अशी फुलं आणलेत. भजे पण झालेत आता आपले, आणि चिंचा झाडाच्या आणल्यात वाटतं तोडून सारांच्या पप्पाने. आंबट आहेत पण खाऊ नाही वाटत ते त्या.
असे निवत चालले, तुम्ही बघू शकता किती फुगले. सगळं आपलं पीठ मळण्यावर आणि पुरणवर असतं. आता मी रेडी झाली आहे, सारांश पण रेडी होतोय, त्याला मम्मी रेडी करते. हा आहे माझा लूक. तर आता स्वयंपाक झालाय सगळा, फक्त पोळ्या करायच्या, जेव्हा गरम गरम करता येईल जेवायच्या टायमाला. आता निवद वगैरे भरून ठेवते, देवांना पण निवद ठेवायचं आहे. तर चला निवद वगैरे पण ठेवते देवांना आणि देवपूजा पण केली आहे. आता बाहेर देवीनं वगैरे पण वात लावायचं आहे, महादेवांची पण पूजा करायची आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, इथे आमच्या बाजूला 2 देव आहेत, एक महादेव आणि देवी. तर त्यांची पूजा करायची आहे, त्यांनाही अगरबत्ती वात वगैरे लावायची आहे. तर होळीचं पण चालू आहे, रांगोळी वगैरे काढायचं काम चालू आहे. तर चला, कसा वाटला हा माझा तुम्हाला लूक. आपला लाडका सारांश पण आता रेडी झाला आहे, हो ना सारांश? हो. छान. कोण छान दिसतं? मी पण दिसते. मम्मी. मी आवरलं, मला बोलतो तू दिसते. आता कोण छान दिसतं? सारांश छान दिसतो. मला बोलतो तू छी दिसती, मी छान दिसतो. सारांश पण आता आवरलं, हो ना? सगळ्यांना हॅपी होळी. आता आम्ही कुठं चाललो? देव बाप्पा करायला चाललो आता आम्ही, हो ना? सगळ्यांना हाय कर. हाय. फ्लँकीस दे सगळ्यांना. चला. मी आहे ना अशी छोटीशीच रांगोळी काढली आहे, कारण की आहे ना सारांश काय मोठी रांगोळी काढलं ठेवत नाही. अजून तर लहानच आहे ना, मग मोठा झाल्यावर तो स्वतःच नाही पुसणार. तर चला, सारांचे पप्पा आहेत ना असे होळीचं दहन करत आहेत. होळीच्या ह्या पवित्र अंगणामध्ये निराशा, दारिद्र्य, आळस ह्याचे दहन व्हावे आणि सर्वांना आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य व शांती नांदो. खमंग पुरणपोळीचा सहवास घेण्याआधी, रंगामध्ये रंगून जाण्याआधी, होळीच्या धुरामध्ये हरून जाण्याआधी, पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी तुम्हाला माझ्याकडून होळीच्या खूप साऱ्या अशा शुभेच्छा. तर आम्ही आहे ना आमच्या अंगणामध्येच अशी होळी करत असतो. तर अशी छान अशी रांगोळी पण काढली आहे आणि सारांश पण तुम्ही बघू शकता कसा खेळतोय. तर सारांश पप्पा नारळ फोडत आहेत, तर होळीला नारळ फोडावा लागतो, त्यासाठी होळी वगैरे झाली. तर असं छान झाली आणि निवद वगैरे पण ठेवले, देवींना ठेवला, महादेवांना ठेवला, त्यांची पूजा केली, तुळशींना असतो, सगळे असे ठेवले. आणि आता आली आहे घरात, घरात देवांना पण ठेवलं. मागाशी तो व्हिडिओ काढला तेव्हा नव्हता ठेवला, मग तेव्हा मम्मी करतच होती, मग आता ठेवून घेतलं आहे निवद देवांना पण. तर इथे कसं असतं ना की आपल्या ना अंगणापुढे होळी करतात. तर प्रत्येकाच्या दारात प्रत्येकाची होळी असते, अशी एकत्र वगैरे नसते, एकत्र असते पण ती एशीमध्ये असते, तिथं काय आम्ही नाही जात. पण आम्ही आहे ना आमच्या इथंच म्हणजे दारामध्ये करत असतो. तर सारांशला खूप मजा आली, मस्त खेळत होता. तर खेळतोय आता बाहेर, बोलतोय माझे फोटो काढ. तर चला, आता आम्ही पण असे छान फोटो काढले. तर नारळाचा प्रसाद पण ठेवायचा होता, तो पण ठेवून घेतला. नेमकं आज माझ्याबरोबर झालं काय की सगळं निवद वगैरे ठेवले मी, पण मला ना भात करायचं लक्षातच नाही राहिलं. मी तेच बोलली, मग निवड ठेवते आणि काहीतरी विसरली आहे मी. तर मग अचानक लगेच मग किचनमध्ये गेली, कुकरला 3 शिट्ट्या लावल्या, भात पण करून घेतला. असं माझ्याबरोबर कधीच होत नाही, पण आज पहिल्यांदाच झालं. नाहीतर मी आहे ना गुळवणी करताना आहे ना बरोबर कुकर लावत असते, आणि ह्यावेळेस कसं काय झालं मलाच काय कळालं नाही. तर मग आता पटकन मग टाईम पण झाला होता, अंधार पाडायची वेळ पण झाली होती. ह्यावर्षी थोडंसं उशीरच झाला, तर आम्ही सगळं उजाडातच होत असतं, पण ते भातामुळे थोडंसं घोळच झाला आज. तर चला, असं काय होतं की नाही का व्हिडिओ शूट करायचा, मग फोटो काढायचे आणि त्याचा व्हिडिओ करायचा, त्याच्यामुळे ना असं घोळच झालं. मग त्याच्यामुळे काय माझ्या लक्षात नाही राहिलं. मला असं वाटलं मी केलं आहे, बट झालाच नव्हता. तर काय नाही, थोडासा उशीर तर होतोच, त्याचं काही नाही. चला, अशी छान होळी झाली. तुमच्या इथे पण अशीच करतात का होळी? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर आहे ना मगाशी फक्त निवद केले होते, 1-2 पोळ्याच केल्या होत्या, कारण की ना आम्ही कसं असतं, आम्ही जेवताना गरम गरम करतो त्यासाठी. तर चला, आता पोळ्या ना मम्मी करते, मी तुम्हाला दाखवते मम्मी पोळ्या करते. तर तुम्ही बघा मम्मी कशी करते पोळ्या. तर तुम्ही बघू शकता पोळी किती छान फुगली आहे. पुरणपोळीमध्ये पोळी फुगली ना समजायचं पुरणाचा स्वयंपाक खूप छान झाला. तर मम्मी करते पोळ्या. छान अशी आमटी पण आता जेवण करायचं, गरम करायला ठेवली आहे. तर या सगळ्यांनी जेवण करायला पुरणपोळीचं. सारांश जेवण कर, खाली बस जेव. काय पाहिजे? पॅन्ट का?
राहू दे, बस तसंच खाली. काय पाहिजे तुला सांग मला. अजून अजून पापड देऊ. खाली बस, मग देते. बस खाली. तर जेवण वगैरे पण झालं आणि किचन वगैरे पण क्लीन करून घेतलं आणि चला तर म्हटलं आता इथेच व्हिडिओ एडिट करते. कारण आहे ना पुरणपोळीचं स्वयंपाक म्हटलं ना तर भांडे खूप होतात. तसेच काहीतरी माझे पण झाले तर मी तसे काही ठेवत नाही. सगळं क्लीन वगैरे करूनच ठेवत असते. तर आता किचन दाखवते मी तुम्हाला. सगळं क्लीन पण केलं आहे आणि सारांश पण आहे, खेळतोय. त्याचे पप्पा पण आहेत, मॅच वगैरे बघताय. आजीसोबत चाललंय त्याचं खेळायचं. कारण की आजी बोलती त्याची मला जायचं आहे म्हणून. तर तो काय आजीला सोडत नाही आहे, बोलतोय नको जाऊ म्हणून. मग मी थांबली आहे. नाही तर मग मी कालच जाणार होती. तर सारांश बोलतो आजी म्हणून हो मला यायचं आहे, नको जाऊ. तर असंच त्यांचं काहीतरी चाललंय. आहेत दोघं जण खेळतात. आल्यापासून तर नुसतं आजीमा चाललंय त्याचं. मम्मीपासून तर काय बाजूलाच नाही होते. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नव्यानं भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.